डिसेंबर रोजी दुपारी अक्कलकुवा येथील खेतेश्वर स्वीट येथून एका ग्राहकाने मिठाई घेतली। सदर मिठाई घरी घेऊन ओपन केल्यावर अक्षरशः पूर्ण मिठाईला बुरशी लागलेली आढळली व मिठाईचा खराब वास येत असल्याचे आढळून आले। या संदर्भात दुकानदाराला तक्रार केल्यावर पूर्ण मिठाई बघितली असता दुकानातील पूर्ण परात मधील मिठाई खराब व बुरशी लागलेली आढळून आली आणि दुकानदार तीच मिठाई ग्राहकांना विकत आहे। दुकानदाराला विचारणा केल्यावर त्याने पैसे परत देत चूक मान्य केली व पैसे परत दिले, परंतु याच्याने प्रश्न सुटणार आहे का? अक्कलकुवा सारख्या आदिवासी अतिदुर्गम भागात अन्न व औषध प्रशासन विभागाचं लक्ष आहे का, याकडे शंका व्यक्त होत आहे। संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हॉटेलमध्ये नकली मावापासून मिठाई बनवली जाते। दिवाळीसारख्या सणांमध्ये देखील असे प्रकार घडतात। मिठाईच्या नावाखाली नकली मावापासून बनवण्यात येणाऱ्या मिठाई ग्राहकांना देण्यात येतात, परंतु अन्न व औषध प्रशासन यावर गप्प का असते? त्यांना या संदर्भात तक्रार केली की उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात। मग हे प्रशासन फक्त नावालाच आहे का? या प्रशासनावर कोणाच्या वचक नाही का? अन्न व औषध प्रशासनाचं हॉटेल मालकांशी आर्थिक व्यवहार तर नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। अक्कलकुवा सह संपूर्ण जिल्ह्यात हॉटेलमध्ये स्वच्छता दिसत नाही, त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न वाऱ्यावर दिसत आहे। त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल चालकांवर योग्य ती कारवाई करावी, अशा हॉटेलांना टाळा ठोकावा, अन्यथा सर्व नागरिक रस्त्यावर उतरून हॉटेल चालक व अन्न औषध प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारतील, असे नागरिकांतर्फे सांगण्यात आले। काल जो सोशल मीडियावरती जो प्रकार आपल्याला बघायला भेटला, ॲक्च्युली मी माझ्या फॅमिलीसोबत त्या खेतेश्वर नावाच्या स्वीटच्या दुकानामध्ये अक्कलकुवा येथे मी गेलो असताना तिथून स्वीट्स मी घेतलं। त्या लोकांना मी सांगितलं की पॅक करून द्या। मग काचेत तर व्यवस्थित दिसत होतं, त्याच्यामुळे मी काही तिथं बघितलं नाही, परंतु त्यांनी बॉक्स पॅक करून दिलं आणि घरी आल्यावरती मुलांनी माझ्या 2 पीस ते खाल्ल्यानंतर मला थोडासा दुरून काहीतरी विचित्र आणि थोडा स्मेल वेगळा यायला लागला। त्याच्यामुळे मी जाऊन बॉक्स पूर्ण चेक केला, तर अक्षरशः त्या मिठाईमध्ये बुरशी लागलेली होती। ते निदर्शनास आल्यावरती मी दुकानदाराला विचारलं असता, तिथे विचारपूस केली, तर त्या ठिकाणी जी हॉटेलमध्ये ठेवलेली होती परत, त्या परतमध्ये 4 ते 5 किलो ती मिठाई होती। ती चेक केल्यानंतर ती पूर्ण परत खराब होती, म्हणजे अक्षरशः 15-1 दिवस झाले असतील त्या परतीला, आणि तीच सर्रास ग्राहकांना विक्रीला जात होती। मला स्टँड घ्यायचा कारण एवढंच आहे, कारण सर्वांना याच्यात जागृत झाले पाहिजे लोक, म्हणून आम्ही हे विषय उचलला आणि सर्व माझ्या तमाम नागरिकांना विनंती आहे की कुठेही खाद्यपदार्थ आपण घ्याल तेव्हा लक्ष देऊन व्यवस्थित पाहून घ्या, कारण की आपले लहान मुलं खाल्ल्यावरती फूड पॉयझनिंग वगैरे झालं तर भरपूर मोठे इश्यू होतात। आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी जिल्हा असल्यामुळे थोडंसं प्रशासन पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करते, आणि फूड सेफ्टी डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे की तालुक्यात सर्व हॉटेल्सवरती निदान 2-4 महिन्यात 5 महिन्यात एकदा तरी तुम्ही व्हिजिट करा आणि हे सर्व काही थांबवा। लोकांच्या आरोग्याशी खेळ करू नका। सर्व हॉटेल मालकांना पण विनंती आहे की हॉटेलमध्ये थोडंसं हायजीन मेंटेन करा आणि असं घाणेरडे कृत्य करू नका। जय आदिवासी, जय जोहार। महान्यूज 7 करिता मिर्झा आफिक, नंदुरबार।